अहमदनगरचा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणाऱ्या चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील 4 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय। जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवरती खोटी माहिती भरल्याची माहिती आहे। जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर साहेबराव डवरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला आणि त्या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर 20 मार्च 2024 ते 25 एप्रिल 2024 दरम्यानचा हा संपूर्ण प्रकार आहे। आणि यात धक्कादायक म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून जे शासकीय पोर्टल असतं त्यावरती खोटी माहिती भरून हे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे तर ते मिळवण्यात आलेले आहेत। प्रसाद बडे, सुदर्शन बडे, गणेश पाखरे आणि सागर केकान यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे तर ते बनवून घेतलेलं आहे। आणि विशेष म्हणजे यात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरती देखील जो आहे संशय खरं तर व्यक्त करण्यात येतो आहे। सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे जे आहेत तर ते या प्रकरणामध्ये पाठपुरावा करत होते आणि त्या पाठपुराव्याला जे आहे आता यश आल्याचं एकत्रित पाहायला मिळतं आहे। विशेष म्हणजे मागे जर आपण बघितलं तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्राचं प्रकरण जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं होतं आणि त्यांनी देखील याच रुग्णालयामधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं होतं। आणि विशेष म्हणजे हे जे 4 व्यक्ती आहेत ज्यांनी हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलंय ते देखील पाथर्डी तालुक्यातीलच असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे चर्चेला कुठेतरी उधाण आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।